मित्रांनो, आज आपण भरली भेंडी बनवणार आहोत। त्याकरता मी इथे भेंडी घेतलेली आहे, छान प्रकारे धुवून त्याला मी नाही का उभी चिरलेली आहे। तुम्ही बघू शकता, छान प्रकारे धुवून याला मी उभी चिरलेली आहे। त्यानंतर मी इथे एक वाटी शेंगदाणे गरम करून घेतलेले आहे छान प्रकारे, आणि त्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर मी इथे घरगुती मसाले घेतलेले आहे। इथे मी घरगुती मसाला घेतलेला आहे। याच्यामध्ये धनिया पावडर घेतली आहे, मिरची पावडर घेतली आहे, हळद पण घेतलेली आहे आणि काळा मसाला पण घेतला आहे। आता मी ते याच्यामध्ये ॲड करणार आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता शेंगदाणे एकदम छान प्रकारे मी भाजून घेतलेले, एकदम थोडेसे लालशे झाले पाहिजे, बारीक गॅसवर छान प्रकारे भाजून घेतले। आणि आता मी त्याच्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकणार आहे, 1 चम्मच हळद ॲड करणार आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच घरगुती मसाला, 1 चम्मच काळा मसाला। आता आपण हे छान प्रकारे वाटून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे। मित्रांनो, आता हे मी याच्यामध्ये मसाले ॲड केलेले आहे। आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण ॲड करणार आहे। आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आता हे मी वाटून घेणार आहे, म्हणजे एकदम बारीक वाटून नाही घ्यायचं आहे, ठोकरच वाटायचं आहे, म्हणजे की आपल्याला भेंडीमध्ये भरता येईल आणि भेंडी छान लागेल कुरकुरीत। मित्रांनो, आता हे मी वाटून घेतलंय, तुम्ही बघू शकता, एकदम बारीक नाही, ठोकरच वाटायचं आहे आपल्याला हे। आणि आता ही भेंडी आपली छान प्रकारे तयार आहे। आता आपण याच्यामध्ये भरणार आहोत, बघू शकता तुम्ही छान प्रकारे। आता मी याच्यामध्ये अशी भरणार आहे, एकदम भरून कूट टाकायचं आहे त्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता मित्रांनो, खायला पण खूप छान लागणार आहे। त्याच्यामध्ये एकदम भरून टाकायचं आहे। हॉटेलपेक्षा घरची खूपच छान लागते। असली भेंडी गावाकडे खूप वेळेस बनल्या जाते आणि खायला पण खूप चव लागते। मित्रांनो, हे बघा, इथे मी छान प्रकारे भेंडी भरून घेतलेली आहे आणि इथे मी थोडंसं ते वाटण ठेवलेलं आहे वरून टाकायला। तर तुम्ही बघू शकता, एकदम छान प्रकारे मी भरून मसाला टाकलेला आहे। खायला पण खूप छान लागेल, मुलांना खूपच आवडेल। तर आपण ते बनवायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी इथे कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान प्रकारे तापू द्यायचं आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये ही भरली भेंडी ॲड करणार आहे। तर मित्रांनो, इथं आपलं तेल छान प्रकारे तपलेलं आहे। आता मी ही भरली भेंडी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, मी इथे छान प्रकारे भेंडी अशी टाकलेली आहे तेलामध्ये। आता मी याला छान थोडंसं नॉर्मली हलवणार आहे, म्हणजे ती खाली जळाली नाही पाहिजे, त्यातला मसाला पण निघला नाही पाहिजे मित्रांनो। तुम्ही बघू शकता छान प्रकारे भेंडी फ्राय होती।
आता मी याला 5 ते 10 मिनिट असंच फ्राय होऊ देणार आहे बारीक गॅसवरती. याला झाकून नाही ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण याला झाकून ठेवूया, कारण ही छान प्रकारे फ्राय झाली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे भेंडीला कलर आलेला आहे आणि वास पण खूप मस्त सुटलेला आहे. एकदम छानपैकी फ्राय होती. तुम्ही बघा, त्याला आपल्याला अजून थोडं फ्राय होऊ द्यायचं आहे बारीक गॅसवरती, थोडीशी लाल होऊ द्यायची आहे. मी इथे गॅस बारीक केलेला आहे. आता मित्रांनो, आता मी ह्या भेंडीमध्ये हे उरलेला जो मसाला आहे ते मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तो मसाला सगळा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि एकदा डबल हलवून घ्यायचं आहे. आता हे मी 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवर झाकून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे छान प्रकारे फ्राय होती आहे भेंडी. आता मी याला 5 ते 10 मिनिट झाकून ठेवणार आहे. मग नंतर याला अजून छान कलर येईल आणि कुरकुरीत लागेल. मित्रांनो, इथं आपली छान प्रकारे मसाले भेंडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान झालेली आणि कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा, मुलांना खूपच आवडेल. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.